मी प्राध्यापिका ज्योती जोशी, शारदानगर, बारामती. विद्यार्थ्यांनो, आज आपण निबंध लेखन या प्रकाराची चर्चा करणार आहोत. बोर्डाची परीक्षा आता जवळ आली आहे आणि तुम्ही अगदी अभ्यासामध्ये मग्न असणार हे तर साहजिकच आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधाचा प्रश्न अनिवार्य आहे आणि तो 10 गुणांचा आहे. त्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो सोडवणं गरजेचंच आहे. निबंधाच्या या प्रश्नामुळे आपल्या गुणांमध्ये भरघोस वाढ होण्यास मदतच होते आणि म्हणून आपण आजचा विषय निबंध हा घेतलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, नमस्कार. सर्वसाधारणपणे आजच्या पिढीला तयार उत्तरे वाचनासाठी आणि पाठ करण्यासाठी हवी असतात. त्यामुळे निबंध लेखन हा प्रकार देखील स्वतः तयार न करता तो कुणीतरी दुसऱ्याने लिहून तयार केलेला असला पाहिजे व आपण तो केवळ पाठांतर करून पेपरमध्ये लिहिला की झाले असा समज करून घेतल्याने निबंध लेखन हा एक लेखन कौशल्याचा व तो सातत्याने करावयाच्या सरावाचा भाग आहे हे तुमच्याकडून साफ विसरले जाते आणि निबंध लेखनातील निर्मितीच्या आनंदाला तुम्ही पारखे होता. म्हणून आज निबंध लेखन हा विषय आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, निबंध लेखन हा प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. तो यासाठी महत्त्वाचा आहे की निबंध लेखन करताना आपल्याला अनेक अडचणी येतात. त्या अडचणी आपण कशा सोडवायच्या त्याचाही विचार आपण आज करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आज तुम्ही सतत संगणक, मोबाईल, इंटरनेट अशा यंत्रयुगात वावरता आणि त्यामुळे 4 ओळीचे पत्र लिहायची वेळ देखील तुमच्यावर वर्षानुवर्ष येत नाही. आता ही अतिशय सत्य गोष्ट आहे आणि ती तुम्हालाही मान्यच आहे. मोबाईल फोनवर तासनतास गप्पा मारणाऱ्या तुम्हाला 4 ओळीत काही स्वतःबद्दल लिहायला सांगितले तर अगदी गोंधळल्यासारखे होते. पण विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा की भाषणाप्रमाणे लेखन हे सुद्धा एक आत्माविक्षराचे महत्त्वाचे साधन आहे. आता हे सांगण्याची वेळ का येऊन ठेपली आहे? कारण वाणीप्रमाणेच लेखनामुळेही आपण आपल्या मनातील भावभावनांचे योग्य रीतीने प्रकटीकरण करू शकतो आणि अशा प्रकारे स्वतःला व्यक्त करता येणे यातच भाषेची उपयुक्तता सामावलेली आहे. हेच भाषेचे खरे सामर्थ्य सुद्धा आहे. निबंध लेखनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मप्रकटीकरणाचे कौशल्य विकसित होण्यास मदतच होते आणि म्हणून आजच्या काळात निबंध लेखन ही एक महत्त्वाची गोष्ट ठरते. विद्यार्थ्यांनो, आज तुम्ही पाहता की तुम्हाला अनेक परीक्षा पुढे द्यायच्या आहेत. UPSC आहेत, MPSC आहे, स्पर्धा परीक्षा अशा अनेक काही परीक्षा तुम्ही देणार आहात आणि या परीक्षांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास आता अनिवार्य होताना दिसतो आहे. या मराठी भाषेचे अध्ययन करत असताना निबंधाचा प्रश्न सोडवणे सुद्धा अनिवार्य आहे आणि म्हणून निबंध या साहित्य प्रकाराला अभ्यासात आता वेगळे महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. त्या दृष्टीने शुद्ध, स्वच्छ
आणि सुंदर लिहिण्याची कला आत्मसात करणे आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनो, हे सगळे खरे असले तरी सुद्धा निबंध लिहिताना तुम्हाला खूप अडचणी येतात. आता ह्या अडचणी कोणकोणत्या आहेत याचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये येणाऱ्या अडचणींचा मी जेव्हा मागोवा घेतला तेव्हा मला प्रथम एक गोष्ट प्रामुख्याने आढळून आली. ती म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना निबंध लेखन कंटाळवाणे, नीरस वाटते. ते तसे का वाटते हे विद्यार्थ्यांकडूनच जेव्हा मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही कारणे दिसली, काही अडचणी दिसल्या. आता या अडचणी कोणत्या होत्या तर त्या अडचणी विद्यार्थ्यांनीच या ठिकाणी सांगितल्या. या अडचणी जर तुम्ही काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच निबंध लेखन अतिशय सोपे जाईल. पहिल्यांदा पहा की प्रश्नपत्रिका जेव्हा आपल्या समोर येते त्यावेळेला आपल्याला प्रथम कोणती गोष्ट करावी लागते तर ती निबंधाच्या विषयाची निवड करावी लागते. 5 विषय दिलेले असतात. त्या 5 पैकी आपल्याला एका विषयावर निबंध लिहायचा असतो. हा निबंध लिहिताना तो कोणता विषय निवडावा हे बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही आणि मग विषयाच्या निवडीमध्येच आपला वेळ जातो आणि मग पुढे निबंध लेखन करण्यास वेळ मिळत नाही आणि म्हणून आपण निबंध लिहायला वेळच पुरला नाही अशी सबब पुढे करतो. पण त्यावेळेला विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे या ठिकाणी समजून घ्यायला हवं की विषयाची निवड आपण योग्य आणि अगदी कमीत कमी वेळेत करणे अपेक्षित असते. आता एकूण 3 तासात निबंध लेखनासाठी किती वेळ द्यायचा तर निबंध हा 10 मार्काचा आहे आणि 10 मार्कासाठी त्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी दुप्पट वेळ द्यायचा असतो. म्हणजेच निबंध लेखन हे तुम्ही 20 मिनिटामध्ये पूर्ण करायचं आहे. पण काही विद्यार्थी काय करतात तर निबंध लेखन हे सगळ्यात कधी शेवटी ठेवतात आणि अगोदरच वेळ पुरलेला नसतो. त्यामुळे निबंध लेखनासाठी पुरेसा वेळ ते ठेवू शकत नाहीत. मग अगदी कसाबसा 7-8 ओळीमध्ये तो निबंध उरकतात किंवा काही विद्यार्थी भरमसाठ निबंध लिहितात. जेवढा वेळ द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक वेळ निबंध लेखनासाठी दिल्यामुळे त्यांचे वेळेचे गणित चुकते आणि मग प्रश्नपत्रिका लिहून पूर्ण होत नाही अशी कारणे विद्यार्थी देतात. पुढची अडचण विद्यार्थ्याची ही असते की शब्दमर्यादेचे उल्लंघन ते करतात. म्हणजे निबंध लेखनासाठी शब्दांची मर्यादा दिलेली असते. 250 ते 300 शब्दामध्ये निबंध लिहा असं सुरुवातीलाच प्रश्नामध्ये सांगितलेलं असतं. त्यावेळेला तारतम्याने ती मर्यादा पाळून निबंध लेखन करायचे असते. पण हे समजून न घेतल्याने एकतर तो निबंध कसाबसा उरकला जातो किंवा भरमसाठ लिहिला जातो. त्यामुळे इतर प्रश्नांना वेळ मिळत नाही आणि मग पुष्कळ वेळ फक्त निबंधासाठीच दिला जातो किंवा अजिबातच दिला जात नाही. हे कशासाठी होतं तर शब्दमर्यादा लक्षात घेतली जात नाही. ही विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची अडचण ठरते. पुढची एक अडचण मला वर्षभर अध्यापन करताना जाणवलेली ती अशी की वाचनाचा अभाव. ही एक फार मोठी अडचण आजच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते. टीव्ही, मोबाईल या अतिरिक्त छंदामुळे
पुस्तकांचं वाचन फार कमी झालेलं आहे. खूप कमी घरात आपल्याला पुस्तकं पाहायला मिळतात आणि जर असलीच तर ती विद्यार्थी कितपत वाचतात हा एक संशोधनाचाच विषय ठरेल. त्यामुळे वाचनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये शब्दसंग्रह कमी पडतो आणि शब्दसंग्रह कमी पडल्यामुळे त्यांना योग्य शब्द सापडत नाहीत आणि त्यामुळे मग ते निबंध लेखन सुंदर पद्धतीने लिहू शकत नाही. पण अर्थात वाचन ही काही एका दिवसात करायची गोष्ट नाही आहे. त्यासाठी वर्षानुवर्षाची साधना आवश्यक आहे. हे सुद्धा या निमित्ताने विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. पुढची एक गोष्ट आहे, ती अडचण आहे की आपण विचार जरी पुष्कळ करत असलो, आपल्या मेंदूमध्ये विचारांचं खूप या ठिकाणी साठलेलं असलं तरीसुद्धा ते सगळे विचार सुस्पष्ट आणि मुद्देसूद मांडण्याची सवय विद्यार्थ्यांना नसते. आणि निबंध लेखन करताना हीच महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या मेंदूला सुसंबद्ध व विषयानुसार विचार करण्याची सवय असणं ही ऐन वेळेस करता येण्यासारखी गोष्ट नाही. म्हणून लेखन करताना आपल्या मेंदूत उमटणारे विचार आपण सुसंबद्ध रीतीने आणि स्पष्टपणे मांडता येणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला अनेक उदाहरणे, दाखले माहीत नसतात, ते समजून आपण घेत नाही. त्यामुळे सुद्धा निबंध लेखनामध्ये अडचणी निर्माण होतात. आता या अडचणी समजावून घेतल्या आणि त्या पार पाडण्याच्या दृष्टीने तयारी केली की निबंध लेखन सोपे जाते. आता निबंध कसा लिहायचा नेमका? 3 तासाच्या त्या वेळेमध्ये प्रश्नपत्रिका जेव्हा आपल्या समोर येते त्यावेळेला जेव्हा आपण निबंधाचा प्रश्न सोडवायला घेतो त्यावेळेला प्रथम आपण पहिली गोष्ट अशी केली पाहिजे की निबंधाचे जे 5 विषय दिलेले असतात ते 5ही विषय नजरेखालून घातले पाहिजे. त्याचं काळजीपूर्वक वाचन कमीत कमी वेळात केलं पाहिजे आणि त्यासाठी फार वेळ आपण लावणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. त्यानंतर 5 पैकी आपल्याला एक विषय निवडायचा आहे. तर तो विषय कसा निवडायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. कोणता विषय निवडला की खूप मार्क्स मिळतील असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो. पण विषय निवडीवर गुण अवलंबून नाहीत. कोणत्याही प्रकारातला विषय निवडला तरी सुद्धा तो कमी महत्त्वाचा नसतो. तो विषय कसा निवडायचा तर आपल्या स्वभावाला अनुकूल असलेला विषय आपण निवडला पाहिजे. वर्षभर ज्या विषयांचा आपण सराव केला आहे त्याच अनुषंगाने आपण विषयाची निवड करावी. अपरिचित किंवा आपण ज्याचे अजिबात वाचन केलेले नाही अशा विषयाला आपण हात घालू नये. कारण ऐन वेळेस आपल्याला मुद्दे सुचत नाहीत आणि मग सोपा विषयसुद्धा अवघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे विषयाची सुयोग्य निवड. आता विषयाची निवड तुम्ही जेव्हा केलेली आहे, तुम्ही विषयाचं शीर्षक तुमच्या उत्तरपत्रिकेवर दिलेलं आहे. आता शीर्षक हे देणं गरजेचंच आहे. कारण का तर शीर्षकाला गुण दिलेले आहेत. शीर्षक न लिहिता जर तुम्ही निबंध लेखनाला सुरुवात केली तर तुमचा 1 गुण हा कापला जातो. म्हणून शीर्षक अगोदर देणं गरजेचं आहे. आता विषयाला जेव्हा तुम्ही प्रारंभ करता तेव्हा तो सोपा आणि चटकदार असणं आवश्यक आहे. कारण जेव्हा परीक्षक प्रारंभ वाचतात तेव्हाच त्यांच्या मनात निबंध विषयाबद्दल उत्कंठा निर्माण होते आणि ही उत्कंठा निर्माण होईल अशीच योजना आपण प्रारंभी करायची असते. त्याचबरोबर मग सुरुवात कशी करावी तर एखादी काव्यपंक्ती, एखादा संस्कृत सुभाषित, एखादा हिंदी शेर
किंवा एखादे इंग्रजी कोटेशन, तेही विषयाला अनुसरून. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रारंभ केला तर या ठिकाणी तुमचा निबंध हा वाचनीय ठरण्यास मदत होते. त्यानंतर जेव्हा तुम्ही विषयाचा प्रारंभ सुंदर चटकदार करता त्यावेळेला तो निबंध दर्जेदार ठरतो. यानंतर निबंध वाचत असताना, लिहित असताना सारी घटना आपल्या डोळ्यासमोर घडते आहे असा भास वाचकासमोर निर्माण झाला पाहिजे. आता एखाद्या विषयाच्या अनुषंगाने घडलेलं जसंच्या तसं सगळंच्या सगळं सांगत सुटणं गरजेचं नाही आहे, पण महत्त्वाचा तेवढा भाग हा तुम्ही सांगितला पाहिजे. थोडक्यात वेधक आणि वेचक अशा घटना निवडून तुम्ही त्याचा निबंधात समावेश केला पाहिजे. यासाठी तुम्ही काही कथा कादंबऱ्यातली उदाहरणंसुद्धा घेणं गरजेचं आहे, किंवा तुमच्या चालू घडामोडीमधील किंवा तुमच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांचा उल्लेखसुद्धा तुम्ही विषयाच्या अनुषंगाने केला तरी चालू शकतो. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रथमच मी सांगितलं की तुमचा निबंध उत्कंठावर्धक वाटला पाहिजे. थोडक्यात पुढे काय आहे अशी उत्कंठा परीक्षकांना वाटावी अशा पद्धतीची योजना तुम्ही निबंधामध्ये आवश्यक आहे. आता अजून एक गोष्ट आहे की विद्यार्थी निबंध लिहिताना पहिल्यापासून सुरुवात करतात आणि एकदम शेवटी थांबतात. कुठेही परिच्छेद रचना करत नाहीत, पण ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. प्रत्येक पानावरती तुम्ही किमान 3 परिच्छेद पाडले पाहिजेत. एकूण 3 पाने निबंध लिहिला पाहिजे, म्हणजे 8 ते 9 तुम्ही परिच्छेद पाडले पाहिजेत. आता परिच्छेद किती ओळींचा असावा, तर तो 6 ते 7 ओळींचा परिच्छेद आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शंका निर्माण होते या ठिकाणी की परिच्छेद कसा पाडायचा, तर मुद्दा बदलला की परिच्छेद बदलावा. थोडक्यात विचार बदलला की परिच्छेद बदलला पाहिजे. परिच्छेदामुळे तुमचे विचार हे परीक्षकांना कळण्यास मदत होते. पहिला विचार कधी संपला आणि दुसरा विचार केव्हा सुरू झाला हे त्यांच्या लक्षात यायला सुरुवात होते. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे की समर्पक उदाहरणांचा तुम्ही वापर केला पाहिजे. अवांतर, आजूबाजूला ऐकलेल्या गोष्टी, बातम्या, दूरदर्शनवरील कार्यक्रम किंवा काही पुस्तकं, लेखक, तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटना या सगळ्यांचा तुम्ही तुमच्या विषयाच्या अनुरोधाने पण तारतम्याने वापर केला तर तुमचा निबंध वाचनीय ठरतो. पुढचा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे विषयानुरूप लेखन केलं पाहिजे. तुम्ही जे शीर्षक दिलेलं आहे, जे निवडलेलं आहे त्याला अनुसरूनच तुम्ही निबंध लेखन केलं पाहिजे. नाहीतर शीर्षक वेगळं आणि तुमचा आतला निबंध मात्र वेगळा असं जर घडलं तर तुम्हाला गुण मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तसंच निबंध लेखन करताना अनावश्यक पालहाळीकता नको, निष्कारण कुठल्याही विषयावर टीका नको आणि मुद्द्यांचा धरसोडपणा करता कामा नये. थोडक्यात तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम आणि भक्कम आहात हे निबंधामधून जाणवलं पाहिजे. निबंध हा व्यक्तिनिष्ठ आहे, त्यामुळे त्यात तुमचे स्वतःचे विचार तुम्ही टाकले पाहिजेत. स्वतःला आलेले अनुभव प्रभावीपणे मांडले पाहिजेत. इतरांचे जरी तुम्ही दाखले आणि उदाहरणं देत असलात तर त्यामध्ये तुमचं स्वतःचं मत हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा एक मुद्दा आहे पहा की काही विद्यार्थ्यांना निबंधाची पानं भरवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी विचारांची पुनरावृत्ती करतात किंवा शब्दांची पुनरावृत्ती करतात. ती टाळणं खूप महत्त्वाचं आहे. तेच शब्द पुन्हा पुन्हा वापरणं, तीच वाक्यरचना पुन्हा पुन्हा करणं हे टाळावं.
कारण त्यामध्ये नाविन्य दिसत नाही. पुढचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की निबंधातील मुद्दे परस्परांशी संलग्न असावेत, म्हणजेच बांधीव असावेत. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा तुम्ही एखाद्या फुलांचा हार पाहता तेव्हा त्या हारातील फुलं तशी स्वतंत्र असतात, पण स्वतंत्र असूनही ती दोराच्या साहाय्याने बांधलेली असतात. ती बांधलेली असतात तेव्हाच त्याचं हारामध्ये रूपांतर होतं. तसं तुमचा प्रत्येक स्वतंत्र विचार म्हणजे निबंध नव्हे, पण जेव्हा तुमचे हे स्वतंत्र विचार तुम्ही बांधीव स्वरूपात एकामागोमाग मांडता तेव्हाच त्याला निबंधाचं स्वरूप येतं. म्हणून तुमचे विचार हे सूत्रबद्ध पद्धतीने बांधीव असावेत. त्याचबरोबर निबंधाच्या विषयाचे स्पष्टीकरण तसंच साधक बाधक मुद्द्यांची चर्चा करताना भाषा शैली कशी वापरावी हा एक मोठा प्रश्न आहे. ही भाषा शैली कमवावी लागते. ती तुम्ही एका दिवसात येण्याचा तो प्रश्न नाही आहे. सातत्याने सराव, सातत्याने लेखन, सातत्याने वाचन यामुळे तुमची भाषा घडत जाते. ही भाषा ओघवती, सुटसुटीत, समजण्यास सोपी आणि सुबोध असावी. भाषेचा वापर सुद्धा तुम्ही विषयानुरूप केला पाहिजे. उदाहरणार्थ ग्रामीण विषयावरील जर निबंध असेल तर त्यामध्ये ग्रामीण आणि बोली अशा दोन्ही भाषांचा वापर तुम्ही तारतम्याने करावयास हवा. तसेच ललित भाषेचा निबंध असेल तर तिथे लालित्यपूर्ण भाषा वापरावी लागेल. पण जेव्हा तुम्ही वैचारिक निबंध लिहिता त्यावेळेला मात्र तुमची भाषा ही शास्त्रीय अंगानेच लिहावी लागेल, पण ती बोजड होणार नाही याकडे मात्र तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. तसेच निबंध लेखनातील शब्दांची रूपं तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा ती शुद्ध, अर्थपूर्ण वापरायला हवीत. संपूर्ण लेखन हे प्रचलित शुद्ध लेखनाच्या नियमांना धरूनच केलेलं असावं. अर्थात हा सगळा सरावाचा भाग आहे आणि तो सरावाने साध्य होतो. एकंदरीतच संपूर्ण निबंध हा प्रमाणबद्ध, सांगितलेल्या शब्दमर्यादेत मुद्देसूद असावा. तुमचं हस्ताक्षराला खूप महत्त्व आहे. हस्ताक्षर स्पष्ट, रेखीव, सुवाच्य असावं. परीक्षकांना ते वाचता येईल या पद्धतीनं ते लिहावं. निबंधामध्ये कोणावरही अनाठायी टीका करू नये, कोणाचीही निंदा करू नये, खोटी माहिती याला तर बिलकुल थारा देऊ नये आणि अयोग्य शब्दांचा वापर निबंधामध्ये करू नये. ही सगळी पथ्य या लेखनामध्ये पाळणं आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाची टीप तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे निबंध ही आयत्या वेळेस करायची गोष्ट नाहीच आहे. निबंध लेखनाचा सातत्याने सराव करावा लागतो आणि तो सराव करत असताना नेमकं काय करायचं तर केवळ निबंध पाठ करायचे याकडेच विद्यार्थ्याचा कल असतो. पण तसं न करता प्रथमपासूनच निबंध विषयांची माहिती मिळवावी, काव्यपंक्ती गोळा कराव्यात, सुभाषितांचं संकलन करावं, म्हणी वाचाव्यात, वाक्प्रचारांची माहिती घ्यावी, लेखक कवी यांचे संदर्भ गोळा करून ठेवावे आणि असं सगळं संकलन जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते संकलन तुम्हाला प्रत्यक्ष निबंध लेखन करताना वापरता येतं आणि तुमचा निबंध हा सुंदर, दर्जेदार आणि वाचनीय ठरतो. तर विद्यार्थ्यांनो, आत्तापर्यंत आपण निबंध लेखनाचं महत्त्व, निबंध लेखनात तुम्हाला येणाऱ्या अडचणी आणि निबंध कसा लिहायचा या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आता यानंतर वर्षभर तुम्ही निबंध शिकलेला आहात, सराव परीक्षांनाही तुम्ही निबंध लेखन केलेलं आहे. बोर्डाने निबंधाचे एकूण 5 प्रकार तुम्हाला ठेवलेले आहेत. ते 5 प्रकार आपण थोडक्यात इथे त्याचा उल्लेख करणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्णनात्मक निबंध.
वर्णनात्मक निबंध याच्यामध्ये वर्णन हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. वर्णनात्मक निबंधामध्ये एखाद्या गोष्टीचे हुबेहूब आणि यथार्थ वर्णन हे शब्दांच्या सहाय्याने करायचे असते. त्यामध्ये पाहिलेल्या व्यक्तीचे, प्रसंगाचे, दृश्याचे किंवा एखाद्या स्थळाचे वर्णन हे हुबेहूब असणं आणि यथार्थ असणं यालाच वर्णनात्मक निबंध लेखन असे म्हणतात. वर्णन हे कोणत्याही प्रकारचे असू शकते. वर्णन या प्रकारामध्ये तुम्ही लालित्यपूर्ण भाषा वापरू शकता. थोडक्यात भाषा शैली इथे जास्त महत्त्वाची ठरते. आता वर्णनात्मक निबंधामध्ये कोणकोणती शीर्षकं येऊ शकतात? तर पहाटेचे सौंदर्य, आमची अविस्मरणीय सहल, किंवा या ठिकाणी रेल्वे फलाटावरील 1 तास, किंवा नदीकाठची सायंकाळ, किंवा माझे घर, किंवा माझ्या अंगणातील निसर्गदृश्य. थोडक्यात अतिशय सोपा असा हा निबंध प्रकार आहे आणि तो तुम्ही छानपैकी लिहू शकता. दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तिचित्रणात्मक निबंध यामध्ये व्यक्ती महत्त्वाची असते. तिथे तुम्हाला या ठिकाणी व्यक्तीचं वर्णन करायचं असतं. उदाहरणार्थ एखाद्या भिकाऱ्यावर जर निबंध आला असेल तर त्या भिकाऱ्याचं पोशाख, त्याची हलाखीची परिस्थिती, त्याचं कौटुंबिक वातावरण, थोडक्यात हुबेहूब तो भिकारी नजरेसमोर उभा राहायला पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये माझा आवडता कलावंत, माझे आवडते शिक्षक या प्रकारचे निबंध हे व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये येऊ शकतात. व्यक्ती न पाहता सुद्धा शब्दांच्या सहाय्याने तुम्ही त्या व्यक्तीला हुबेहूब समोर उभे करायचे असते. यानंतरचा तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. आत्मवृत्तात्मक निबंधालाच आत्मनिवेदनपर निबंध असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा आत्मनिवेदनपर किंवा कैफियत असा सुद्धा शब्द वापरला जातो. आता आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये कोणत्या प्रकारचे निबंध येतील? तर मी सह्याद्री बोलतोय, वृत्तपत्राचे मनोगत, किंवा वृक्षाचे मनोगत, पृथ्वीचे मनोगत अशा प्रकारचे निबंध त्यामध्ये येऊ शकतात. यामध्ये एक महत्त्वाची सूचना असते की प्रथम पुरुषी भाषा या प्रकारच्या निबंधामध्ये वापरावी लागते. उदाहरणार्थ मी पृथ्वी बोलते असं जर निबंधाचं शीर्षक असेल तर मी पृथ्वी, मी या ठिकाणी माझं वर्णन किंवा मला होत असलेला त्रास, म्हणजे प्रथम पुरुषी भाषा तिथे वापरायची असते. तिथे ती पृथ्वी आहे, तिचे वर्णन अशी भाषा वापरू नये. त्यानंतरचा निबंध आहे कल्पना प्रधान निबंध. कल्पना प्रधान निबंधामध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी स्वतःच्या कल्पनेला खूपच वाव असतो. यामध्ये सत्यसृष्टीमध्ये जे घडून येत नाही पण ते घडून आलेले आहे असे वाटून मनुष्य त्यात रमण्याचा प्रयत्न करतो. कल्पनात्मक निबंधामध्ये कल्पनेला जरी वाव असला तरी कल्पनेचे हसे होणार नाही याकडे मात्र विद्यार्थ्याने लक्ष दिले पाहिजे. थोडक्यात कल्पनेतही विचारांची सुसंगती आवश्यक आहे. कल्पना प्रधान निबंधामध्ये सूर्य मावळला नाही तर, किंवा पेट्रोल संपले तर, समुद्र आटला तर, परीक्षा नसत्या तर, सूर्य संपावर गेला तर अशा प्रकारची शीर्षके ही त्यामध्ये येऊ शकतात. आणि शेवटचा जो आहे तो वैचारिक निबंध. त्यालाच चिंतनात्मक निबंध असं सुद्धा म्हटलं जातं. चिंतनात्मक निबंधालाच विचारप्रधान निबंध किंवा चर्चात्मक निबंध असं सुद्धा म्हटलं जातं.
या प्रकारच्या निबंधामध्ये कल्पना किंवा वर्णन किंवा कथन यापेक्षा सुद्धा विचाराला जास्त महत्त्व दिलेलं आहे. विचारांची पकड अतिशय या प्रकारच्या निबंधामध्ये महत्त्वाची आहे. सखोल जर तुमचा अभ्यास असेल, त्या विषयाची माहिती असेल, तर तुम्ही मुद्देसूद हा निबंध लिहू शकता. चिंतनात्मक किंवा वैचारिक निबंधामध्ये जो विषय असेल त्या विषयाच्या 2 बाजू तुम्हाला मांडायच्या असतात आणि त्यापैकी आपली बाजू कशी बरोबर आहे हे सुद्धा प्रभावीपणे मांडून शेवटी निष्कर्ष काढायचा असतो. थोडक्यात या प्रकारच्या निबंधामध्ये खंडन आणि मंडनाला जास्त महत्त्व आहे. मग आता वैचारिक निबंधामध्ये कोणते विषय येतात, तर तंत्रज्ञानाची किमया किंवा वाचनाचे महत्त्व, महागाईचा भस्मासूर किंवा स्त्री पुरुष समानता, पर्यावरण एक सामाजिक जबाबदारी किंवा भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव, ग्रामीण विद्यार्थ्यांची सुखदुःखे किंवा संगणक किंवा आता नुकताच या ठिकाणी कोरोना या विषयावरील सुद्धा काही निबंध तुम्हाला येऊ शकतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राष्ट्रीय एकात्मता या प्रकारचे निबंध यामध्ये येतात. तर हे 5 प्रकारचे निबंध तुम्हाला विचारले जातात आणि यापैकी एक निबंध तुम्ही लिहायचा असतो. आता यानंतर भरपूर गुण मिळवण्यासाठी 10 पैकी तुम्हाला 9 किंवा अगदी 10 पैकी 9.5 पर्यंत गुण तुमचा निबंध पाहून तुम्हाला मिळू शकतात. त्यासाठी काय महत्त्वाच्या टिप्स आहेत, तर त्या टिप्स या ठिकाणी मी थोडक्यात देते. त्यामध्ये आकर्षक सुरुवात, त्याचबरोबर मुद्देसूदपणा आणि परिणामकारक शेवट हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर निबंध लेखन करताना म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते यांचाही तुम्ही सुयोग्य वापर केला पाहिजे. अवतरणांचा गरजेनुसार वापर आवश्यक आहे. म्हणजे एकेरी अवतरण कुठे वापरायचं, दुहेरी अवतरण कुठं वापरायचं हे सुद्धा तुम्ही तिथे तारतम्य बाळगलं पाहिजे. तुमची शब्दरचना अतिशय अर्थपूर्ण हवी. विरामचिन्हांचा वापरही तुम्ही योग्य पद्धतीने केला पाहिजे. त्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे, त्याचबरोबर विसर्ग, स्वल्पविराम हे सगळं तुम्ही योग्य त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. परिच्छेद रचना, लेखन नियमानुसार शुद्ध लेखन, नंतर तुमची भाषा ही रसाळ आणि प्रासादिक असावी. त्याचबरोबर खाडाखोड नको. त्यानंतर गिचमीड अक्षर लिहू नये, त्या पद्धतीचं लेखन करू नये. एकदा खोडून दोनदा अशा पद्धतीचं लेखन करू नये. खाडाखोड अजिबातच नको. स्वतःच्या शब्दामध्येच अभिव्यक्ती असावी, कारण त्यालाच गुण दिले जातात. अन्य ठिकाणाहून मजकूर हा उतरवून काढलेला नसावा. पाठांतरित मजकूर अजिबात असू नये. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही निबंध लेखन केलं तर तुम्हाला नक्कीच भरघोस गुण मिळतील. त्यासाठी तुम्ही चिंतन करा, मनन करा आणि भरपूर गुण मिळवा. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.